विकसित भारतासोबतच विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा लोकाभिमुख असा हा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पात शेती, उद्योग, पायाभूत सुविधांसोबतच रोजगार आणि सामाजिक विकास अशी पंचसूत्री आहे। संतुलित अशा या अर्थसंकल्पाला अनुसरून आमची पुढील वाटचाल असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना दिली आहे। आजचा अर्थसंकल्प पंचसूत्रीवर काम करत असल्याचं दिसतंय। अर्थमंत्र्यांनी सादर केलेला 7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अर्थसंकल्प पुढील 30 वर्षांचा विचार करून तयार करण्यात आला आहे आणि आज तो जनतेसमोर सादर करण्यात आलाय। राज्याचा हा अर्थसंकल्प संतुलित आहे। यात राजकोषीय तूट 2.7% पर्यंत राखण्यात यश आलंय। या अर्थसंकल्पात शेती, पायाभूत सुविधा आणि उद्योगासह सर्व क्षेत्रांसाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत। राज्यात उद्योग उभारणी आणि रोजगार निर्मितीबाबत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। आपल्या उद्योग क्षेत्रानं ही भरारी घेतली आहे। कोविड काळाचा अपवाद वगळल्यास हा वाढीचा दर चांगला आहे। आपलं राज्य स्टार्टअपमध्ये क्रमांक 1 वर आहे। जीएसटी कर संकलनातही महाराष्ट्र पुढे आहे। राष्ट्रीय कर संकलनाच्या तुलनेत आपण 7% अधिक म्हणजे 1.5 लाख कोटींच्या पुढे आहोत। इतर राज्ये आपल्या मागे आहेत। औद्योगिक वाढ, विदेशी गुंतवणूक, स्टार्टअप आणि जीएसटीमुळे महाराष्ट्र यापुढेही अग्रेसर राहील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केला। जीएसडीपीच्या 25% पर्यंत आपल्याला कर्ज घेता येतं। अद्यापही आपण 18% आहोत। एकाही वर्षी म्हणजे मागच्या वर्षी लाडकी बहीण योजना आपण घोषित केली आणि त्याची तरतूद आपल्याला करावी लागली, तरीही आपण कुठेही आपल्या कर्जाच्या लिमिटचं उल्लंघन हे केलेलं नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा या सगळ्या ज्याला म्हणतात आर्थिक तणावाच्या स्थितीमध्ये किंवा भाराच्या स्थितीमध्ये देखील अतिशय बॅलन्स्ड अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर झालाय। उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची भरारी चाललेली आहे। ही 2 गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसते। एक तर कोविड वर्षानंतरचं वर्ष असल्यामुळे उद्योगाचा ग्रोथ रेट हा देशामध्ये खूप मोठा होता, जो यावर्षी म्हणजे सरत्या वर्षी संपूर्ण देशात कमी आला। तरी देखील देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा ग्रोथ रेट चांगला आहे। आपण आर्थिक पाहणीमध्ये देखील बघितलं असेल तर आता स्टार्टअप मध्ये नंबर 1 वर आपण आहोत। आणि सगळ्यात महत्वाचं जीएसटी कलेक्शन आहे। जीएसटी कलेक्शन मध्ये महाराष्ट्र ज्या वेगानं पुढे चाललेला आहे, आपण जर बघितलं असेल तर यावर्षी नॅशनल ऍव्हरेजच्या 7% जास्त कलेक्शन आपलं आहे। साधारणपणे आतापर्यंत नॅशनल ऍव्हरेजच्या 2%, 3%, 4% आम्ही वर असायचो। यावर्षी नॅशनल ऍव्हरेजच्या 7% आपण जास्त कलेक्शन केलेलं आहे। आणि ऍब्सोल्यूट टर्म्स जर आपण बघितलं, आज 1.5 लाख कोटीच्या वर आपण चाललेलो आहोत। आपण जर बघितलं तर इतर सगळी राज्य ही साधारणपणे आपल्या अर्ध्या कलेक्शनवर आहे।